चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नुकतीच केंद्र सरकारची बघा जाहिरात आली आणि जाहिरात हे फक्त 10वी पासवरती पगार काय असणार आहे, काम काय असणार आहे, नोकरी काय आहे, पद कोणते कोणते अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रत्येकाने जे 10वी पास आहे त्याला व्हिडिओ पाठवायचा। 10वी पास आताच्या सध्याच्या युगात जवळपास सगळेच आहेत, मात्र याच्यासाठी काही अटी आहेत। ती परीक्षा न देता पास त्या ठिकाणी आपली निवड त्यामध्ये होणार आहे। कुठलीही परीक्षा या पदासाठी नसणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। ही आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारची जाहिरात आहे आणि याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ पोस्ट विभागाची डाक विभागाची ही जाहिरात आहे। या जाहिरातीमध्ये दरवर्षी नियमितपणे ही जाहिरात निघत असते। या अगोदर भरपूर मुलांची या ठिकाणी निवड सुद्धा झालेली आहे। बघा 7 फेब्रुवारी 2025 या दिवशी ही जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरायला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार आहे तर 10 फेब्रुवारी 2025 पासून 3 मार्च 2025 पर्यंत आपल्याला या पदासाठी अर्ज करता येणार आहे। ही केंद्र सरकारची नोकरी असून याला 10/2/2025 पासून 3/3/2025 म्हणजेच 3 मार्च 2025 पर्यंत आपल्याला या पदासाठी अर्ज करता येणार आहे। हा अर्ज आपल्याला ऑनलाईन करायचा आहे। याच्यासाठी ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला त्या पदासाठी अर्ज करायचा आहे। तर याच्यामध्ये जे काय तर ब्रँच BPM याच्यामध्ये पद कोणते कोणते येतं काय आहे आपण सर्व बघणार आहोत। बघा लक्षात घ्यायचं आहे, हे डाक सेवक नावाचं पद आहे। याच्यामध्ये काय डाक सेवक नावाचं पद आहे। हे 10वी पासवरती हे पद आहे आणि याला पगार असणारे आपल्याला 12,000 रुपयापासून ते 29,380 रुपयापर्यंत। जरीही पगार 12,000 ते 29,000 सुरुवातीला आपण ज्यावेळेस जॉईन व्हाल याला पात्रता काय काय तर आपल्याला सायकल चालवता यावी। सायकल चालवता येणं अनिवार्य आहे आणि आपल्याला संगणकाचं ज्ञान म्हणजेच आपल्याकडं कुठलं तरी संगणक प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असावं। MSCIT असेल किंवा इतर कुठलंही असेल तरीही चालत, मात्र आपल्याला संगणकाचं ज्ञान यामध्ये असणं अत्यंत आवश्यक असणार आहे आणि आपण 10वी पास असायला पाहिजे अशी पात्रता आहे। सुरुवातीला पगार 12,000 पासून 29,380 रुपयापर्यंत आहे। BPM कॅटेगरी आणि ABPM डाक सेवक ह्याला 10,000 रुपयापासून 24,470 रुपयापर्यंत पगार असणार आहे। आपण जर वेगवेगळ्या विभागानुसार जर याचा विचार केला, अति मागास भाग त्याच्यानंतर आपण शहरी भागामध्ये गेलो तर तिथं तो महागाई भत्ता शहराचा जो भत्ता असतो तो त्या ठिकाणी लागू होत असतो आणि वयाची अट आहे आपलं वय कमीत कमी 18 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे 40 वर्ष असायला पाहिजे। मग आता 40 वर्षापर्यंत आपल्याला या पदासाठी अर्ज करता येणार आहे। जर आपण शेड्यूल कास्ट म्हणजेच SC आणि ST मधून असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला वयाची 5 वर्षाची सूट असणार आहे। त्यानंतर आपण अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच OBC प्रवर्गातून येत असाल तर आपल्याला 3 वर्षाची सूट असणार आहे आणि आपण जर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच EWS मध्ये असाल तर त्याला कुठलीही प्रकारची सूट नसणार आहे। त्यानंतर आपण जर PWD असाल तर आपल्याला 10 वर्ष, PWD प्लस OBC असाल तर 13 वर्ष, त्याच्यानंतर PWD प्लस ST आणि SC असाल तर आपल्याला 15 वर्षापर्यंत या ठिकाणी सूट असणार आहे वयामध्ये। एज्युकेशन क्वालिफिकेशन मी अगोदरच सांगितले, क्वालिफिकेशन लागणारे आपल्याला फक्त आणि फक्त 10वी पास असणार आहे। आपल्याला इंग्लिश मॅथमॅटिक्स या स्कूल बोर्ड एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट गव्हर्नमेंट आपण याच्यामार्फत पास झाले पाहिजे। 10वी पास झाला तो याच्यामार्फतच झालेला असेल प्रत्येकच जर। त्याच्यानंतर GDS स्टेट अरुणाचल प्रदेश, हे अरुणाचल प्रदेशसाठी कास्ट सर्टिफिकेट लागला आपल्याकडे असणं आवश्यक आहे। जर आपण कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर कॅटेगरीमध्ये याच्यामध्ये PWD म्हणजे जे अपंग आहेत, लो विजन असेल, HS असेल, ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या अपंग आहेत त्यांनी सविस्तर जाहिरात आपल्या विठ्ठल कांगणे सर या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेली आहे, तिथेही बघू शकता। आता ग्रेड ह्याच्यामध्ये आपलं जी निवड होणार आहे ती आपली होणार आहे मार्कवर म्हणजेच 10वी मध्ये असणाऱ्या पर्सेंटेजवर। आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर मार्कशीट लागणार आहे, आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे,
कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, आणि जर आपण अपंग असाल तर अपंग सर्टिफिकेट, आपण जर आर्थिक मागास असाल तर म्हणजेच EWS प्रमाणपत्र लागणार आहे। त्याच्यानंतर आपण जर ट्रान्सजेंडर असाल तर त्याचं सर्टिफिकेट असायला पाहिजे। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजे जन्मतारखेचा पुरावा, मग तू तिथं सनद दे, आधार कार्ड दे, काही पण देऊ शकतो, कंसात ऑथोराइज असलं पाहिजे। त्याच्यानंतर काय म्हणते पहा, मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय मेडिकल ऑफिसर अँड एनी गव्हर्नमेंट, चला हॉस्पिटल गव्हर्नमेंट, चलो ह्याच्याशी काही घेणं नाही। पुढं पहा महत्त्वाची गोष्ट, OBC पोस्ट, त्याच्यानंतर पहा या पदासाठी फीस असणार आहे आपल्याला 100 रुपये फीस भरायची आहे, आणि SC ST ॲप्लिकेशन PWD ॲप्लिकेशन नॉट यांना फीस नसणार आहे। ओके, ऑनलाईन आपल्याला हा अर्ज करायचा आहे, त्याची वेबसाईट याच्यावरती दिलेली आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही टाकून देऊ। फोटोग्राफची साईज 50 KB असायला पाहिजे, 20 KB हे तू ऑनलाईनवालं बराबर भरतंय, फक्त तू त्याच्यावर लक्ष एवढंच दे, ते फॉर्म भरत असताना तुझं नाव गाव बरोबर टाकायले का नाही, तर ते काय करीन, तुला छान पर्सेंटेज असतील, तुझी निवड होणार आहे। आणि ते नेट कॅफेवाला आपला कार्यक्रम करते, कधी कधी ते काय करते, जन्मतारीखच चुकीते, नावात काहीतरी करेक्शन करते, आपली निवड रोखल्या जाऊ शकत नाही, मात्र परेशानी नंतर खूप होऊ शकते। एखाद वेळेस जास्तच जर चूक असली तर मात्र निवड यादीतून रद्द केल्या जाऊ शकतं। आता पहा, आपण जर गेलो महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये असणारे जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा हे 2 सर्कल आहेत। त्याच्यामध्ये जे गोव्यामध्ये जर फॉर्म टाकायचा असेल तर आपल्याला कोकणी आणि मराठी, आणि महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज येणं, मराठी लँग्वेज बोलता येणं कंपल्सरी असणार आहे। तू गेला समजा हे घेऊन तिथं पोस्टाचा आलेला एखादा लेटर घेऊन गेला, त्याच्यावर नाव असतं इंग्लिशमध्ये, पुढच्याला बोलायचं असते तुला मराठीमध्ये, तुला बोलताच नाही आलं तर त्याच्यामुळं काय, तर तुला मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा येणं आवश्यक आहे। तर महत्त्वाची गोष्ट, आपण जाऊयात किती जागा आहेत, कुठं किती जागा आहेत हे बघायचं आहे। आता जर पाहिला, हा जो 17 नंबरचा कॉलम दिसतोय, 17 आणि 18 नंबरचा पहा, 17 नंबरमध्ये जर आपण अनरिझर्व UR म्हणजेच अनरिझर्व ओपनसाठी 13 जागा आहेत फक्त, मग कोकणी आणि मराठी म्हणजे आपल्याला गोवा भागामध्ये सुद्धा भरता येतील। त्याच्यानंतर ह्या जागा आहेत 638, ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये, ह्या गोव्यामध्ये आहेत। 638 जागा अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहेत। त्याच्यानंतर 323 जागा ह्या OBC साठी आहेत, 137 जागा SC, 131 जागा ST, त्याच्यानंतर EWS 146, त्याच्यानंतर हे अपंगाचे जे प्रकार आहेत 15, 20 आणि 17, आणि इथं एक अशा 1473 जागा एकूण फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी आहेत। म्हणजे महाराष्ट्रासाठी असणारे एकूण जागा किती आहेत, तर 1473 एवढ्या जागा फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी असणार आहेत। ह्याच्यासाठी आपण अप्लाय करू शकता। अप्लाय करत असताना आपली 10वी पास असावं, आपण हे 10वी पास असायला पाहिजेत। ओके, आपली 10वी झालेली असावी, 10वी पास असावेत, आणि 10वी मध्ये याच्यावरती काय होत असतं, तर फक्त 10वी मध्ये तुम्हाला किती मार्क पडले याच्या आधारावरती ही भरती होत असती। या मार्कांना व्हॅल्युएशन दिलं जातं, त्या मार्काच्या ज्याला जास्त पर्सेंटेज असतील त्याच विद्यार्थ्यांचं ह्याच्यामध्ये निवड होत असते। ज्या विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणामध्ये टक्केवारी, तर काही म्हणून ते कोरोनात पास झालं तर कशात पास हो, त्याच्याशी घेणं नाही, ज्याला टक्केवारी जास्त त्याची निवड या डाक विभागामध्ये म्हणजे पोस्ट विभागामध्ये होणार आहे। त्याला फक्त 10वी पासवरचे 10वीचे जे मार्क असणार आहेत, अंदाजे आपण जर विचार केला तर 85 पेक्षा जास्त विद्यार्थी जे टक्केवारीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचं नक्कीच निवड याच्यामध्ये होऊ शकते। आपण त्या ठिकाणी निवडत असताना आपल्याला सर्कल निवडायचं ऑप्शन असतं, आपण कुठलं सर्कल निवडता यावरती पण भरपूर अवलंबून आहे। आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सर्कल हे पोस्टाचे आहेत, विभाग आहेत, त्या विभागामध्ये तुम्ही कुठला विभाग निवडतात हे खूप महत्त्वाचं आहे। विभागानुसार त्या ठिकाणी कट ऑफ लागत असतो, विभागानुसार कास्टनुसार तुम्ही कोणत्या कास्टमध्ये कोणत्या प्रवर्गातून येता हेही महत्त्वाचं आहे। तुम्ही जर ओपन प्रवर्गातून अनरिझर्वमध्ये असाल तर आपल्याला मार्क असायला पाहिजे 90 पेक्षा जास्त, तरच आपली या पदासाठी निवड होऊ शकते। ज्याला
30-40% आहेत, 35वर पास झाले त्यानं फॉर्म भरू नका, 100 भरणाऱ्याला देऊ नका आणि ते विभागाला भरायलाही हे करू नका. आगावचा बेजार होऊ नको. जर 35 बाउंड्रीवर पास झाला असेल हां, नाही तर पुन्हा ते एक बोनस भेटते ना, एखाद्याला कमी पडलेत 5 मार्काचा, तसा घेऊन पास झाला असेल तर याचा फॉर्म भरू नको तू. हां, तुला जर चांगले मार्क पडले असतील तर फॉर्म भरू शकतो तू. ओके, चालतंय. धन्यवाद. सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा. शुभरात्री.